सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर नवरात्र चालू आहे, सर्वांच्या सेवा उपासना सगळ्या काही चालू आहेत. तर आपल्याला कुंकुमार्चन विधी देखील या नवरात्रीत करायचा असतो. आपण ललिता पंचमी दिवशी ललिता पंचक किंवा ललिता सहस्त्रनाम म्हणून श्रीयंत्रावरती किंवा टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचंच आहे. पण राहिलेले अजून 5-6 दिवस आपल्याकडं सेवा करायला बाकी आहेत. तर या 5-6 दिवसात लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच आपल्या कुळदेवीची सेवा किंवा कुळदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, सकळ सौभाग्यप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, आपल्या अपत्यांचा भाग्योदय होण्यासाठी आपल्या कुळदेवीची सेवा किंवा आपल्या वास्तूतील सर्व प्रकारचे दोष कमी करण्यासाठी कुंकुमार्चन विधी आपल्याला करायचा आहे. तर तो विधी किंवा ही सेवा आपल्याला कुळदेवीच्या टाकावर, फोटोवर कुंकुमार्चन करून करायचे आहे. ज्यांच्यात घट बसवले जातात त्यांनीसुद्धा देवीच्या टाकाच्या पायावर कुंकुमार्चन करू शकता किंवा ज्यांच्या घरी घट बसवले जात नाहीत, ज्यांच्या घरी टाक नाही, त्यांनी आपल्या कुळदेवीच्या फोटोवरती कुंकुमार्चन करावं. आणि ज्यांच्याकडे टाक, फोटो काहीच नाही, त्यांनी सुपारी घेऊन किंवा श्रीयंत्र घेऊन आपली देवी स्वरूप सुपारी समजून त्या सुपारीवरती कुंकुमार्चन करायचं आहे. तर कुंकुमार्चन करायच्या बऱ्याच पद्धती आहेत. एकतर श्रीसूक्त म्हणत केलं जातं, अष्टोत्तर शतनामावली म्हणून केलं जातं, ललिता पंचक म्हणून, ललिता सहस्त्रनाम म्हणून कुंकुमार्चन केलं जातं. विवाहासाठी सुद्धा संकल्पयुक्त कुंकुमार्चन देवीला केलं जातं. तसंच आपण हे 9 दिवसात कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे. तर ते कसं करायचं आहे? आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून करायचं आहे. तर कुंकू हे शक्यतो विकतचं आणू नका. घरीच हळकुंड चांगली कुटून आणा, त्याचं वस्त्रगाळ करा आणि तयार झालेल्या हळदीत लिंबाचा रस पिळायचा, चुन्याची निवळी टाकून घ्यायची आणि हे मिश्रण एकजीव करायचं, सावलीत वाळवायचं. आणि या पद्धतीनुसार घरगुती कुंकू बनवून झालं तर त्यात एक मोरपीस जाळून त्याची राख टाकायची की जेणेकरून ते आपल्या कपाळाला उतरतं नाही. अशा प्रकारे घरी तयार केलेले कुंकू महिलांनी दररोज आपल्या कपाळाला लावायचं असतं. प्रत्येक महिलांनी सकाळी देवपूजा झाल्या मध्यभागी, कपाळी मध्यभागी कुंकू लावावं. आणि हे कुंकू का करायचं कुंकुमार्चन? तर कुंकवामध्ये लाल शक्तीमध्ये देवी तत्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे कुंकवाने देवी तत्व जागृत होतं. त्याचबरोबर ते कुंकू आपण पुन्हा देवपूजेला वापरायचं नसतं. ते कुंकू आपण दररोज घराबाहेर पडताना, चांगल्या कामाला जाताना आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळीला लावल्यामुळे तो यशस्वी होतोच प्रत्येक कामात. हे अनुभव सिद्ध सत्य आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्या घरात कुंकुमार्चन करायचं असताना देवघरात एक पाट किंवा चौरंग मांडायचं, त्यावर लाल वस्त्र अंथरायचं, एका ताम्हणात तांदूळ घ्यायचे, त्यावर मध्यभागी कुळदेवीचा टाक ठेवायचा. आता तुम्ही म्हणाल की कुळदेवीचा टाक तर हलवायचं नाही, आपण 9 दिवस घटी देवी बसवतो, म्हणून फोटोवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. फोटो नाही तर आपण ह्याच्यावरती श्रीयंत्रावरती किंवा सुपारीवरती करू शकता. तर कुंकू आपल्याला उजव्या हाताने मंत्र वाहत कुंकू व्हायचं असतं. तर हाताच्या 5ही बोटांनी वाहता येतं कुंकू. पण जेव्हा आपण श्रीयंत्रावरती श्रीसूक्त म्हणत वाहतो तेव्हा आपल्याला करंगळी शेजारच्या बोटाने आणि अंगठ्यानेच फक्त व्हायचं असतं. पण जेव्हा आपण देवीच्या टाकावरती वाहतो तेव्हा आपण 5ही बोटांनी कुंकू वाहू शकतो. तर आपल्याला ललिता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा, देवीपुढे संकल्प सोडायचा की मी या कारणास्तव माझ्यातून कुळदेवीची सेवा होत नाही, पण या 9 दिवसात तुझी होईल तेवढी सेवा करत आहे आणि आज कुंकुमार्चन करत आहे. तर आता संकल्प करायचा असतो. तो संकल्प कसा करायचा? मम सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ मम इह जन्मानि जन्मांतरेण च अखंडित सौभाग्य पुत्र पौत्रादी अभिवृद्ध्यर्थ धन धान्य दीर्घायुष्यादी सकल सिद्धीद्वारा मम. आता तुमच्या कुळदेवीचं नाव उच्चारायचं. आता तुळजाभवानी, आई तुळजाभवानी नामने कुलदेवता चरणार्पणम कुंकुमार्चम अहम करिष्ये. जर हा तुम्हाला संकल्प म्हणता आला नाही तर साधी भोळं देवीला सांगायचं की तू आमची कुळदेवी, कुळाचं रक्षण करणारी, उद्धार करणारी आई आहेस. आम्ही तुझ्यावर कुंकुमार्चन सेवा रुजू करत आहे, तिचा स्वीकार कर आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद दे. तर कुंकुमार्चनासाठी आपल्याला अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे. ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देते, कारण की अष्टोत्तर शतनामावली मोठी आहे. तर 5 बोटांनी कुंकू देवीच्या चरणावर वाहताना आपल्याला
काय मंत्र म्हणायचे ते मी तुम्हाला सांगते. 108 नामावली आहे. तर 2-3 त्यातील नावे म्हणून दाखवते. ओम माहेश्वये नमः, ओम महादैव्ये नमः, ओम जयंते नमः, ओम सर्वमंगलाय नमः, ओम लज्जाये नमः, ओम भगवते नमः असे म्हणत म्हणत प्रत्येक नामागणीस आपल्याला कुंकू चिमटभर कुंकू देवीच्या चरणावर व्हायचं. ते कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्या देवीचा फोटो उचलून ठेवायचा. ते कुंकू एका डबीत भरून ठेवायचं आणि ते कुंकू आपण पुन्हा पुन्हा देखील कुंकुमार्चन सेवेला वापरू शकतो. आणि या 9 दिवसात ही सेवा आवर्जून करा. राहिलेले दिवस आपल्या हातात आहेत अजून. तर आपलं कुंकुमार्चन सेवा रुजू झाल्यानंतर आपल्याला कुळदेवीचा फोटो स्वच्छ पुसून देवघरात पुन्हा स्थापन करायचा आहे. किंवा जिथे तुम्ही कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करणार असाल तेव्हा आपण ती श्रीयंत्र उचलून जाग्यावर देव्हाऱ्यात ठेवायचं आहे. आणि आपल्याला कुळदेवीची आरती करायची आहे. दुर्गादेवीची आरती करायची. जो तुम्ही घरात नैवेद्य बनवाल सात्विक नैवेद्य तो देवीला तुम्हाला अर्पण करायचा आहे, दाखवायचा आहे. कुंकुमार्चन सेवा अत्यंत प्रभावशाली असते. आणि यानंतर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या कुळदेवीच्या टाकावरती श्रीसूक्त म्हणत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. हे कुंकुमार्चन आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचं असतं. यानंतर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन झालेस आपल्याला श्रीसूक्त 16 वेळा म्हणायचं असतं. तर श्रीसूक्त 15 वेळा म्हणायचं आणि 16व्या वेळेस फलश्रुती वाचायची. त्यानंतर फोटो जागेवर उचलून ठेवायचा, कुंकू एका डबीत भरून ठेवायचं आणि आरती नैवेद्य करायचा. तर श्रीसूक्तची सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी केली जाते. आणि 108 नामावली ही आपल्या आई भगवतीची कुळदेवीची सेवा म्हणून करायची असते. तर कुंकुमार्चन कसं करायचं ते मी तुम्हाला उद्या दाखवेन आणि 108 नामावली ही तुमच्यासोबत शेअर करेन. जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करा. माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कोणतीही समस्या, अडचण, प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते.